रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवराहाटी जमिनीवरील कामांबाबत तातडीनं अहवाल सादर करा. महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश. सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचं काम अंतिम टप्प्यात. दिवाळीपर्यंत मीरा भाईंदरकरांची तहान भागणार. प्रताप सरनाईकांचं नागरिकांना आश्वासन. मुंबईमध्ये ई बाईक टॅक्सीला रिक्षा चालकांचा विरोध. ई बाईक टॅक्सीला दिलेली मंजुरी रद्द करा. रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समिती आक्रमक. भारतीय नौदलाची ताकद वाढणार. फ्रान्ससोबत मोठ्या संरक्षण कराराला मंजुरी. भारत खरेदी करणार 26 राफेल लढाऊ विमानं. छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठातल्या कार्यालयावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची निदर्शनं. परीक्षा विभागाच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांची मानसिक आणि आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप. बीडच्या जवळगाव इथं सौर ऊर्जा प्रकल्पाला गायरान धारकांचा विरोध. 3 गायरान जमीनधारकांचं पोलिसांसमोरच विष प्राशन. बीडच्या मस्साजोगमधल्या आवादा कंपनीमध्ये चोरी. कंपनीतील 12,87,000 रुपयांचं साहित्य चोरीला. चोरीच्या घटनेनंतर आवादा कंपनी परिसरात पोलिसांचा बंदोबस्त. ईश्वरी भिसेंच्या मृत्यूनंतर पिंपरी चिंचवड पालिकेला खडबडून जात. वैद्यकीय विभागानं 650 रुग्णालयांना पाठवली नोटीस. रुग्णांकडून अनामत रक्कम घेऊ नका. नोटिशीद्वारे रुग्णालयांना दिला इशारा. जालन्यामध्ये 4 एकर डाळिंब बागेला आग. आगीमध्ये डाळिंब बाग जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.